नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, रात्रीपासून 4 ते 4:30 वाजेपासून जसा झिमझिम पाऊस चालू आहे, तर सकाळी आता 8 वाजत आले तरी पाऊसाचे अजून गेलेला नाही. सारखी झिमझिम ही चालूच आहे. आता शंभूला आणि त्याच्या पप्पाला ऑफिसला आणि शंभूला स्कूलला जायचं होतं. तर इथं माझा आता स्वयंपाक झाला होता. मस्त आज कोबीची भाजी मॅगी मसाला टाकून बनवली होती. ती इथे मी आता त्यांचेच टिफिन पॅक करून देत होती. तर पाऊस चालू आहे त्यामुळे इतकं थंड वातावरण झालं आहे ना, असं थंडी चालू झाल्यासारखं वाटतं. एकदम गार, खाली देखील फरची एकदम गार. तर सकाळी अगोदर मला हेच काम असतं का अगोदर यांचे टिफिन वगैरे बनवायचे आणि पॅक वगैरे करून यांना अगोदर स्कूलला आणि ऑफिसला काढून द्यायचं आणि त्यानंतर माझे कामं मी आवरायला घ्यायचे. तर मॅगी मसाला टाकून भाजी बनवली म्हटल्यावर याचं बघा, इकडं त्याचं चालू आहे बघण्याचं काम. त्यानंतर देवपूजा करून घेतली, बाकीचे घरातले कामं आवरली आणि लगेचच देवपूजा वगैरे केली. पाठ देखील मस्त वाचून घेतला. आता कामं देखील पटापट होत आहे, कारण दोघं पण घरी राहती नाही, त्यामुळे माझे कामं पटापट होत्या आणि मला माझे कामं करायला वेळ भेटतोय. तर इथं मस्त देवपूजा केली आणि लगेचच माझ्या कामाला घेतलं, कारण मला एक साडी ना काल ब्लाऊज स्टिच केला होता, पण ती पिको फॉल करायची होती. ते मशीनवर फॉल तर लावून घेतला होता. सकाळी फॉल धुवून वाळत टाकला. त्यानंतर इस्त्री केला तो आणि लावायला घेतला होता. ती ही जी साडी थोडीशी कॉटनमध्ये आहे, पण मला फॉल लावायला इतकं जीवावर गेलं, कारण खालून ती जी लेस लावली ती सगळी अशी तिरपी येत होती आणि फॉल जो आहे तो व्यवस्थित बसत नव्हता. तर 2-3 वेळेस मी काढलं, परत कट केलं, परत लावलं. असंच माझं बहुतेक वेळा. मग यामध्येच माझा कमीत कमी एक साडी जी फॉल करायला मला 10 ते 5 मिनिटं लागत आहे. त्यामध्ये मला अर्धा तास लागून गेला. कारण 2-3 वेळेस काढलं, परत लावलं, काढलं, परत लावलं. तर चला आता फायनल फॉल झाला होता. तर शंभू देखील स्कूलवरून आला होता. तर याच बघा, स्कूलवरून आल्यावर त्याच्या वस्तू व्यवस्थित एक ठिकाणी ठेवणं, त्यानंतर आता कपडे बदलावं आणि लगेचच खालं वगैरे का लगेच त्याला झोपी वगैरे लावून दिलं. कारण आता टी व्ही तर तो आल्यावर काय बघत नाही, कारण त्याला सांगितलं आहे का पाऊस चालू आहे, त्यामुळे टी व्हीला रेंज राहत नाही आणि टी व्ही चालत नाही. मग आता आपण जर पाहिली, तू जर सकाळी पाहिली तर रात्री टी व्ही लागणार नाही, असं काहीतरी त्याला चाटा मारून त्याचं टी व्हीचं जे आहे ते बंद केलं आहे. कारण मग टी व्ही नाही बघितली ना, मग थोड्या वेळ अर्धा तास खातो, पितो, खेळतो आणि मग झोपला ना, तेवढीच 2-2.5 तास झोप होती. त्यामुळं मग टी व्ही असं काहीतरी सांगून त्याला बंदच केली आहे. रात्री मग क्लासवरून आल्यावर मग बघू देतो, मग काही नाही. पण दुपारची बंद केली, कारण त्याची झोप होण्यासाठी. आता त्याला झोपी लावलं आणि इथं मला आहे ना 2 व्हिडिओ देखील शूट करून घ्यायचे होते. अगोदर व्हिडिओ शूट करून घेतले आणि लगेचच तेच पॅटर्न ठेवून ब्लाऊज कट करायचे होते. आता एक वेल्वेटचं ब्लाऊज होतं ग्रीनमधलं, ते साईडला तुम्हाला दिसतच असेल. तर तेच आता मला इथं त्यावरचा अस्तर मी इथं कट करून घेत होती आणि स्टिच करायचं होतं. तर हे जे वेल्वेटचं जे अस्तर आहे ना, हे ब्लाऊज ते शिवायला खूप म्हणजे असं सटकतं. कारण अस्तर आतमधून नाही, पण वरतून वेल्वेटच्या वरून आपण जेव्हा दाबटीप वगैरे द्यायला जातो ना, ते वेल्वेटवरून सटकतं, व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे या ब्लाऊजला शिवायला थोडा वेळच लागतो. तर इथं आता मी पॅटर्न जे आहे ते कट वगैरे करून घेतले, अस्तरवर ठेवून देखील. अस्तर देखील माझं कट झालं होतं आणि आता ब्लाऊज पीसवर ठेवून देखील हे पॅटर्न इथे मी कट करून घेत होती. तरी इथं बघा, आता बाहीला देखील मला जॉइंटच द्यावा लागणार आहे, कारण कटवर्कची बाही आहे आणि एवढी बाही पुरतच नाही त्यामध्ये. आता हा जो पीस असेल तो 80 सेंटीमीटर असेल आणि शक्यतो हे जे तुकडे असतात ते 80 सेंटीमीटरमध्ये असतात आणि ते आपल्याला जर मोठं माप असलं ना, तर खूपच जीवावर येतं ते, कारण पुरतच नाही त्यामध्ये. आता हे जे माप आहे हे 32 साईजचे आहे आणि त्यात बी हे कटोरी ब्लाऊज आहे, तरी पण बसायला खूप जीवावर येतं. कारण मग मोठं माप असलं ना, तर बाहीला तर असा पण जॉईंट येतोच, पण बाकीचे जे पॅटर्न आहे ते बसतीने एकदम कट टू कट ठेवलं तर काय होतं, एकदाच ते जॉईन करताना थोडं एक्स्ट्रा असलं तर बरं, कारण अगोदरच हे ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस सटकतं. त्यामुळे थोडा अर्धा इंच तरी कापड एक्स्ट्रा ठेवावं लागतं. तर आता हे सर्व पॅटर्न मी कट करून घेतले आणि हा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून झाला होता. आता दुसरा देखील ब्लाऊज मी इथं कट करून घेतला होता. हा
आणि हा देखील स्टिच माझा पूर्ण होत आला होता. आता फिटिंगची शिलाई जी आहे ती बाकी होती. म्हणजे अस्तरचे आज मी 2 ब्लाऊज जे आहे ते कट करून स्टिचिंग केले होते आणि दोन्ही पण कटोरीचेच ब्लाऊज होते. तर अस्तरचे जरी असले ना, तर पण मग पटकन होता. काल तसे मी साधे ब्लाऊज 4 शिवले होते. पण मला ते शिवणं सोपं आहे. पण हातशिलाई करा, परत काज बटन करा, परत ती हातशिलाई केल्यानंतर ती मशीनची टीप जी असती ती परत खोला. तर त्याच्यात माझा खूप वेळ जातो. तसं या अस्तरचं ब्लाऊजचं कसं असतं, अ, याला फक्त नंतर आपल्याला हूक लावायचे असतं. बाकी काही करायचं नसतं. पूर्ण ब्लाऊज जे आहे ते मशीनवर स्टिच होऊन जातं. त्यामुळे आपला देखील वेळ वाचतो. त्यानंतर बघा आता हे दोन्ही ब्लाऊज स्टिच झाले होते. आता हा जो अगोदर वेल्वेटचा ब्लाऊज कट केला होता, तर हे बघा अशा पद्धतीने स्टिच केला होता. स्टिच केल्यानंतर जे ब्लाऊज आहे ना, वेल्वेटचं खूप छान दिसतं आणि फिटिंगला पण छान बसतं हे ब्लाऊज. मस्त वाटतं. थोडं जाड असतं ना, तर अशा पद्धतीने सिंपलच होतं. त्यानंतर हे देखील साडीतलाच पीस आहे हा. कस्टमरचीच आहे पण. तर हे देखील स्टिच झालं होतं. याला मागे नॉड लावेल होत्या. मस्त लटकन वगैरे देखील तयार करून घेतले होते. आता हे दोन्ही ब्लाऊज कंप्लीट वगैरे झाले होते. आता याला फक्त हूक ज्या आहे त्या लावायच्या बाकी होत्या. तर हे बघा कटोरी देखील खूप छान आलेली होती आणि ब्लाऊज चांगले फिनिशिंगमध्ये आले ना, आपल्याला देखील शिवायला आवडतं. तर आता ब्लाऊज कंप्लीट झाले होते. आता संध्याकाळच्या वेळेस मला स्वयंपाकाला लागायचं होतं. तर मी बाजूला स्वयंपाक करत होती. पण इकडं बघा याचं काय चालू आहे. पुढे आहे ना चिकू बंटी लावले आणि त्या एपिसोडमध्ये ते योगा वगैरे करताय, प्राणायाम, व्यायाम असं काहीतरी करताय आणि याचं त्यांचं बघून हे असे काहीतरी कामं चालू आहे बघा. म्हणजे तिकडं बघून काहीतरी इकडं करायचं काम त्याचं चालू आहे. आता हे बघा असं काहीतरी करत राहतो. आणि काहीतरी वस्तू त्याला हातात खेळायला लागते. असं शांत काय बसणार नाही. काही पण घेत राहतो. पट्टी म्हणा, माझ्या काहीही वस्तू उचलून आणतो आणि त्याबरोबर खेळतच राहतो. आता तिकडं माझं स्वयंपाक बनवायचं चालू होतं. स्वयंपाक माझा झाला होता. स्वयंपाकामध्ये आज कारल्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या. पण इथं मला तर आषाढ चालू झाला आहे, त्यामुळे ना कापण्या बनवायच्या होत्या. मी पहिल्यांदाच बनवत होती. म्हणजे माझी मम्मी ते आहे ते गोड दशम्या बनवतात. आपल्याला असं कुठं वगैरे जायचं असलं आणि ते म्हणजे पंढरपूरला जाताना तर ते बनवतात. त्या मला माहीत होत्या. त्या बी मस्त लागत्या. पण कापण्या मी पहिल्यांदाच ऐकल्या होत्या. तर त्या मला बनवून बघायच्या होत्या. आता सध्या YouTubeला खूप व्हिडिओ आषाढ चालू झाला आहे, तर येत होते. म्हटले मग आपण पण बनवून बघू कशा आहे त्या. तर इथं बघा मी आता 2.5 वाट्या आहे ना गव्हाचं पीठ, अर्धी वाटी आपलं बेसन पीठ आणि 1 कप गूळ घेतला होता त्याच मापाने आणि 1 कप पाणी टाकून त्याचं असं पाणी करून घेतलं होतं बघा. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि विलायची पावडर आणि आपली जी बडीशेप आहे ना ती दळून घ्यायची. तर इथं माझ्याकडे सुंठ नव्हती, पण मग विलायची पावडर मी यात टाकली होती ना, असा घट्टसर जो गोळा आहे तो मस्त असं बनवून घ्यायचा आणि थोडंसं मोहनासाठी तेल देखील 2 चमचे मी गरम करून यात टाकलं होतं. म्हणजे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत होत्या. आता मी हे पहिल्यांदाच YouTubeवर बघूनच बनवत होती. पण बनवल्यानंतर मस्त झाल्या होत्या. म्हणजे जास्त गोड नाही झाल्या, छान झाल्या होत्या. आता हे बघा मस्त कट करून घेतल्या आणि आपले शंकरपाळे कसे असे तिरपे वगैरे असतात, तसे मग कट करून मस्त त्याला तिथं तळून घेत होती. त्यानंतर कापण्या वगैरे तळणं झाला, देवाला नैवेद्य देऊन दिला कारण आषाढ आहे. मग त्याच्यामुळे मग देवाला देखील नैवेद्य देऊन दिला. त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. आता शंभूला ह्या ज्या आहे ना, त्या आवडल्या होत्या कारण त्याला त्या शंकरपाळ्यासारख्या वाटत होत्या. तर मग संध्याकाळी मग जेवणामध्ये कारल्याची भाजी आणि पोळ्या आणि त्यानंतर या कापण्या मस्त जेवण केलं. तर इकडं बघा जेवण करताना याला सर्व भाज्या आवडत्या, कोणतीच आवडत नाही असं नाही. कारल्याची पण भाजी त्याला खूप आवडते. मस्त जेवण वगैरे केलं आणि आता सध्या ते एकच रुटीन चालू झालं आहे, ते म्हणजे कपडे वाळत टाका, बाहेर टाका, मध्ये टाका. मध्ये झालं का बाहेर टाका, असंच चालू आहे. कारण पाऊस एवढा दिवसभर चालू असतो ना, तर कपडे तर बाहेर काही सुकती नाही. त्यामुळे मग रात्री ते मध्ये फॅन खाली टाका. तर असंच माझं काहीतरी चालू आहे. तर फॅनखाली जे आहे ते बाकीचे सुकतात, तरी पण याच्या ज्या जीन्स असतात त्या काही सुकती नाही. 2-2, 3-3 दिवस त्या चालू वाळतच असत्या. कारण म्हणजे बाहेर वातावरण एवढं थंड आहे ना
आणि आतमध्ये पण फॅन आता एवढी गरज पडत नाही, थोडासाच चालू असतो, त्यामुळे एवढं काय वाढती नाही. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आषाढ तळला आहे का हे देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.